मित्रों, एव्हिएशन सेक्टर हे एक आजच्या काळातील फास्ट ग्रोइंग सेक्टर असून या सेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार संधी आज उपलब्ध होत आहेत। या रोजगार संधींचा विचार करून कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा या विद्यापीठाद्वारे BBA इन एव्हिएशन मॅनेजमेंट हा 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम सुरू केलेला आहे। कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या कोर्सकरिता प्रवेश घेऊ शकतात। मित्रों, एव्हिएशन सेक्टरमध्ये महत्त्वाची 2 सेक्टर्स येतात की ज्यामध्ये एक टेक्निकल सेक्टर आणि दुसरं नॉन टेक्निकल सेक्टर। BBA एव्हिएशन मॅनेजमेंट हा नॉन टेक्निकल सेक्टरमधील महत्त्वाचा 3 वर्षाचा प्रोग्राम असून यामध्ये प्रामुख्याने केबिन क्रू, एअर होस्टेस यासारख्या अनेक वेगवेगळ्या जॉब रोलच्या अनुषंगाने शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या प्रोग्रामच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आपणास माहिती आहे की केबिन क्रू किंवा एअर होस्टेस हे एव्हिएशन सेक्टरमधील एक अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी सेक्टर असून की यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आज आपल्यासाठी उपलब्ध आहेत। मात्र अशा प्रकारचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरामध्येच अशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत। मात्र आज आपण सातारासारख्या सिटीमध्ये देखील अशा प्रकारच्या शिक्षण प्रशिक्षणाच्या संधी या कोर्सच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत। एव्हिएशन सेक्टरमध्ये केबिन क्रू किंवा एअर होस्टेस याबरोबरच एअरलाईन रिझर्वेशन एजंट, कस्टमर मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह, तिकीट बुकिंग एजंट यासारख्या देखील खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत। कारण प्रत्येक एअरपोर्टवरती प्रत्येक एअरलाईनचे वेगवेगळे काउंटर्स असतात। या काउंटर्सला त्या ठिकाणी रिझर्वेशन करण्यासाठी मोठा स्टाफ आवश्यक असतो। त्याचबरोबर त्या एअरलाईनचे जे कस्टमर्स त्या ठिकाणी येत असतात, या कस्टमरना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या एअरपोर्टशी रिलेटेड असणाऱ्या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेस देण्याचा भाग असेल, त्यांचे तिकीट बुकिंग असेल, तिकीट कॅन्सलेशन असेल, रिटिकिटिंग असेल किंवा त्या ठिकाणी इतर एन्सिलरी सर्व्हिसेस की ज्या कस्टमरला अपेक्षित असतात की या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या अनुषंगाने एअरपोर्टवरती खूप मोठ्या प्रमाणात स्टाफची आवश्यकता असते। याबरोबरच एअरपोर्टमधील अत्यंत महत्त्वाची एक सर्व्हिस म्हणजे एअर कार्गो मॅनेजर, त्याचबरोबर एअरक्राफ्ट कार्गो सुपरवायझर। एअरपोर्टच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल वस्तूंची देवाणघेवाण किंवा त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केली जात असते। याकरिता अनेक वेगवेगळ्या कंपन्या आपला आयात किंवा निर्यात विषयक जो माल आहे तो या एअरपोर्टच्या स्वाधीन करत असतात आणि एअरपोर्टच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या एअरलाईननी वेगवेगळ्या देशामध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली जात असते। त्याबरोबरच परदेशातून भारतात येणारा जो माल आहे तो देखील त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम केलं जातं। मात्र हा माल जो आहे तो लोडिंग, अनलोडिंग, त्याचं सेफ लोडिंग, त्याचबरोबर त्याचा इन्शुरन्स यासारख्या सगळ्या गोष्टीसाठी एअर कार्गो मॅनेजर, एअरक्राफ्ट कार्गो सुपरवायझरची त्या ठिकाणी आवश्यकता असते। ही एक महत्त्वाची संधी याच्यामध्ये उपलब्ध आहे। या व्यतिरिक्त एअरपोर्टमध्ये ग्राउंड ड्युटी स्टाफची मोठ्या प्रमाणात गरज असते की ज्यामध्ये त्या ठिकाणी एंट्रीपासून ते विमानाच्या उड्डाणापर्यंत अनेक वेगवेगळ्या कारणास्तव ग्राउंड ड्युटी स्टाफची आवश्यकता असते। जसे की त्यामध्ये सिक्युरिटी ऑफिसर असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही पॅसेंजरचे साहित्य आहे ते लोडिंग अनलोडिंग करण्याच्या अनुषंगाने असेल, त्याचबरोबर एअरबसला सिग्नलिंग देण्याच्या अनुषंगाने असेल, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्हेइकल ड्राईव्ह करण्यासाठी व्हेइकल ड्रायव्हर्स असतील किंवा त्याच्या रेकॉर्ड किपिंगसाठीचा असणारा स्टाफ असेल, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाफची आवश्यकता ग्राउंड ड्युटी स्टाफ म्हणून त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात असते। ही देखील संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते। या व्यतिरिक्त केटरिंग सर्व्हिस ही एक अत्यंत महत्त्वाची सर्व्हिस की जी एअरपोर्टवरती अत्यंत आवश्यक असते, ज्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग त्या ठिकाणी येतात। एक म्हणजे एअरपोर्टमध्ये त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केटरिंग किंवा फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस आणि एअरबसमध्ये दिल्या जाणाऱ्या फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस, असे त्याचे 2 पार्ट प्रामुख्याने आपण करू शकतो।
म्हणजे जेव्हा कस्टमर विमानाचं वेटिंग करत त्या ठिकाणी एअरपोर्टवरती असतात किंवा त्या ठिकाणी विमान लँडिंग केल्यानंतर त्या ठिकाणी आलेले कस्टमर्स असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं फूड अवेलेबल करून देण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या जे काही इतर कन्झ्युमेबल आयटम्स आहेत ते उपलब्ध करून देण्याची एक मोठी इंडस्ट्री याच्यामध्ये काम करत असते आणि त्याच्या सर्व्हिसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जेव्हा प्रवासी विमानामध्ये त्या ठिकाणी बसलेले असतात तेव्हा प्रवासादरम्यान त्यांना आवश्यक असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचं फूड आहे ती प्रोव्हाइड करणारी त्या ठिकाणी एक यंत्रणा विशिष्ट यंत्रणा काम करत असते. तर यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या सर्व संधींचा विचार करून कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा यांच्या माध्यमातून BBA एव्हिएशन मॅनेजमेंट हा त्या ठिकाणी प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी फ्लाईट अटेंडंट, केबिन क्रू, त्याचबरोबर रिझर्वेशन अँड तिकीट बुकिंग एक्झिक्युटिव्ह याच्या अनुषंगाने वेगवेगळे अभ्यासासाठीचे पेपर्स किंवा त्या ठिकाणी कोर्सेस त्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत, जसे की इंट्रोडक्शन टू एव्हिएशन इंडस्ट्री, एअरपोर्ट स्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस, एअरलाईन रिझर्वेशन अँड तिकीट बुकिंग, एअरलाईन सॉफ्टवेअर ट्रेनिंग यासारख्या गोष्टीबरोबरच इतर इंग्लिश स्पीकिंग असेल किंवा त्या ठिकाणी अकाउंटिंग असेल, फायनान्सिंग असेल यासारख्या गोष्टीचं देखील प्रशिक्षण फर्स्ट इयरमध्ये दिलं जाणार आहे. सेकंड इयरमध्ये जर आपण पाहिलं तर इन फ्लाईट फूड अँड बेवरेज सर्व्हिसेस, एअरलाईन केटरिंग ऑपरेशन्स, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, एअरक्राफ्ट टेक्निकल, याबरोबरच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्याचबरोबर एक जर्मन लँग्वेज आणि त्याचबरोबर आपण फ्रेंच लँग्वेज देखील त्या ठिकाणी शिकवणार आहोत. थर्ड इयरमध्ये आपण सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट, कार्गो टर्मिनल ऑपरेशन्स, लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ क्राफ्ट लोड, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, एअरपोर्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, एअरलाईन रेव्हेन्यू मॅनेजमेंट यासारख्या गोष्टींच्या बरोबर आपण ऑन दी जॉब ट्रेनिंगची देखील व्यवस्था थर्ड इयरमध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारचा हा 3 वर्षाचा BBA एव्हिएशन मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रोग्राम आहे. तर या प्रोग्रामसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपली नाव नोंदणी या ठिकाणी या वेबसाईटवरती करणं आवश्यक आहे. https://enrollonline.co.in रजिस्ट्रेशन अप्लाय DGCCS या वेबसाईटवरती जाऊन आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. आवश्यक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. या व्यतिरिक्त या कोर्सचा अभ्यासक्रम आणि त्याचे विषय याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी विद्यापीठाची वेबसाईट www.unikebb.ac.in या वेबसाईटवरती जाऊन आपण त्या ठिकाणी अधिकची माहिती घेऊ शकता.